बातमी अमरावतीमधून आहे। अमरावती महानगरपालिकेची निवडणूक पार पडली। आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे फक्त महापौर कोण होणार याची। 22 तारखेला महापौर आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर येत्या आठवड्याभरातच अमरावतीचा नवीन महापौर कोण होणार हे स्पष्ट होईल। अमरावती शहरातील विद्यापीठ रोडवर असलेला महापौर बंगला गेल्या 4 वर्षांपासून ओस पडलाय। महापौर बंगला परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र कुमार आकोडे यांनी। अमरावती महानगरपालिकेची निवडणूक संपली आणि आता ओढ लागली आहे ती अमरावतीच्या महानगरपालिकेवर नेमकं महापौर कोणाचा बसणार। गेले 2025 पासून हा महापौर बंगला जो आहे तो ओस पडलेला आहे आणि आता या महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्यानंतर नेमकं या महापौर बंगल्यामध्ये कोणाचं निवास राहणार हे बघणं गरजेचं आहे। एकंदरीत बघितलं तर या महापौर बंगला 2025 पासून 2022 पर्यंत आतापर्यंत पूर्णपणे ओस पडला आहे। आता जेमतेम याची डागडुगी जे आहे ते सुरू व्हायला लागणार। एकंदरीत अमरावतीच्या महानगरपालिकेमध्ये कोणालाही स्पष्ट असं बहुमत मिळालेलं नाही। एकीकडे भाजप पक्ष तर दुसरीकडे काँग्रेस आपल्या महापौर पदासाठी सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत। अमरावतीमध्ये भाजपला 25 जागावर समाधान मानावं लागलं तर काँग्रेसला 15 जागेवर समाधान मानावं लागलं। मात्र स्पष्ट बहुमत जे आहे ते अद्यापही कुठल्याही पक्षाला मिळालेलं नाहीये। दोन्ही पक्ष जे आहेत ते आपल्या आपल्या स्तरावर इतर छोटे छोटे पक्ष जे आहेत ते एकत्र घेऊन आपलं बहुमत सिद्ध करून या महापौर बंगल्यावर आपलाच महापौर बसावा असे दावा या ठिकाणी करतात। मात्र बहुमत कोणाचं सिद्ध होतं आणि कोणाचा महापौर या बंगल्यामध्ये निवासस्थान येतो हे बघणं अत्यंत गरजेचं आहे। अमरावतीहून कॅमेरा पर्सन सागर सर, सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज।